न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। माजी नगरसेवक निखिल वारे संतापले, गायीच्या मृत्यूने उठली कारवाईची मागणी। डोकेनगर हादरलं, जमिनीवर पडलेल्या तारात गाय ठार। अहिल्यानगर शहरातील प्रभाग क्रमांक 2 मधील डोकेनगर वसाहतीत विजेच्या धोकादायक तारा थेट घराच्या जवळून जात असल्याने रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे। अनेक दिवसांपासून माजी नगरसेवक निखिल वारे यांनी विद्युत विभागाकडे वारंवार मागणी करूनही कोणतीच कारवाई न झाल्याने अखेर आज भीषण प्रकार घडला। डोकेनगर भागात विजेची वाहक तार अचानक तुटून जमिनीवर पडली आणि त्यामध्ये एक निर्दोष गाय शॉक सर्किटमुळे जागीच ठार झाली। या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे। माजी नगरसेवक निखिल वारे यांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त करत विद्युत विभागावर हलगर्जीपणाचा ठपका ठेवला। जर वेळेत तारांची दुरुस्ती झाली असती तर गायीचा जीव गेला नसता। उद्या माणूस मृत्युमुखी पडला तर त्याला जबाबदार कोण, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। याआधी 2 दिवसांपूर्वी त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देऊन धोकादायक तारा तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली होती। तरीही अद्याप कोणतीही ठोस कृती न झाल्याने या प्रकरणाने अधिक गांभीर्य प्राप्त केलं आहे। विजेच्या धोकादायक तारा हटवण्यात दिरंगाई करणाऱ्या विभागावर कारवाई झाली पाहिजे आणि मृत गायीच्या मालकाला भरपाई मिळाली पाहिजे, अशी ठाम मागणी वारे यांनी केली आहे। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। सावडी उपनगरातील अनेक भागांमध्ये एमएससीबीच्या तारा या अतिशय धोकादायक पद्धतीने घराच्या जवळून गेलेल्या अनेक ठिकाणी तारा उघड्या आहेत, काही ठिकाणी तुटलेल्या आहेत। आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करतोय, परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारचे सहकार्य केलं नाही। आज डोकेनगर परिसरामध्ये तारा तुटल्याने शॉक बसून एका गायीचा दुर्दैवी अंत झालेला आहे। याला 100% एमएससीबीचे लापरवाहीचा जो कारभार आहे तो कारणीभूत आहे। माझी या ठिकाणी मागणी आहे की तात्काळ जे तारा नादुरुस्त आहेत ते दुरुस्त कराव्या। तसंच मी 2 दिवसापूर्वीच महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांची देखील भेट घेतलेली आहे व ज्या तारा आहेत ज्या घरात धोकादायक पद्धतीने गेल्या आहेत त्यांना संरक्षक कवच टाकण्यासाठी निधीची देखील मागणी केलेली आहे। मी आज आमच्या प्रभाग क्रमांक 2 मधील सर्व नागरिकांच्या वतीनं महावितरणच्या अधिकाऱ्यांना अशी मागणी करतो की त्या गायीच्या निधनाने जो नुकसान त्या गायीच्या मालकात झालंय त्यांना मोबदला द्यावा। तसेच ज्या ठिकाणी तारा नादुरुस्त आहेत त्या तात्काळ दुरुस्त कराव्या, त्याच्यामुळे पुढचे अपघात त्या ठिकाणी टाळता येतील। आणि जर ते एमएससीबीने केलं नाही आणि भविष्यात असे काही अपघात घडले त्याला 100% एमएससीबी जबाबदार राहील।